तीच जागा, तीच विहीर, तसेच मर्डर आणि हे मर्डरही अल्पवयीन मुलांचेच। पुण्यातल्या शिरूर तालुक्यातील दहिवडी हे गाव 21 महिन्यात झालेल्या 2 हत्या प्रकरणांनी हादरवून निघालं होतं। गावातल्या खेळत्या बागडत्या मुलांचा एकाच पद्धतीनं असा निर्दयीपणे खून होणं त्यामुळे गावकरी सुद्धा भेदरले होते। पोलिसांच्या दुर्लक्षतेपणामुळे पहिल्या हत्येच्या वेळी काहीच हाती लागलं नाही, पण दुसऱ्या हत्येनंतर मात्र गावकरी आक्रमक झाले आणि या दरम्यान असं काही समोर आलं की सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली। नेमकं काय घडलं आणि संपूर्ण घटना एकंदरीत काय आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। शिरूर तालुक्यातील दहिवडी गावामध्ये 21 जून 2024 रोजी एका 11 वर्षाच्या मुलाचा गावातीलच एका शेतातल्या विहिरीजवळ मृतदेह आढळून आला होता। डोक्याचा चेंदामेंदा झालेला आणि शरीरावरच्या संपूर्ण जखमा। गावकऱ्यांचं म्हणणं होतं की ही हत्या आहे, पण मृतदेहाची अवस्था पाहून पोलिसांनी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मुलाचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला आणि तपास करायचा सोडून या प्रकरणाचा तपास वन विभागाकडे पाठवला। मात्र वन विभागानं वन्य प्राण्यांचा कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं, पण पोलिसांनी फक्त चौकशी करण्यापलीकडे या प्रकरणात काहीच केलं नाही। एका संशयिताला ताब्यात घेतलं होतं, पण त्यालाही पुराव्याअभावी सोडून दिलं। पण यानंतर पुन्हा 17 मार्च 2026 ला पुन्हा एकदा 12 वर्षांच्या एका मुलाचा मृतदेह सापडला, त्याच शेतातील त्याच विहिरीजवळ। मृतदेह सुद्धा तशाच अवस्थेमध्ये होता। शाळेतून सुटल्यानंतर खेळण्यासाठी जातो म्हणून बाहेर पडलेला हा मुलगा बराच वेळ झाला आला नाही म्हणून शोधाशोध सुरू केली, तेव्हा त्याच शेतातील विहिरीजवळ तो मृतदेह आढळला। डोक्याजवळ गंभीर स्वरूपाच्या जखमा होत्या आणि शरीरावरती आणि इतर ठिकाणी सुद्धा ओरखड्यांच्या खुणा होत्या। अशाच पद्धतीचा मृतदेह पाहिल्यानं यावेळी मात्र गावकरी भडकले। संतप्त ग्रामस्थांनी गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला। तसेच पहिल्या मुलाच्या प्रकरणामध्ये पोलिसांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही असा आरोप ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांसमोरच केला। ग्रामस्थांच्या दबावानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास वेगाने पुढे नेला। जुन्या हत्या प्रकरणाचा या हत्या प्रकरणाशी काही संबंध आहे का याचे धागेदोरे तपासले गेले आणि पोलिसांच्या तपासामध्ये धक्कादायक असं सत्य समोर आलं। ज्या संशयिताला पहिल्या हत्या प्रकरणामध्ये चौकशी करून सोडून दिलं होतं त्यानंच ही हत्या केल्याचं समोर आलं। 22 वर्षांचा अक्षय दत्तात्रय मांजरे या सायको किलरनं या दोन्ही अल्पवयीन मुलांची हत्या केल्याची कबुली दिली आणि ही हत्या शरीर संबंधाला नकार दिल्याच्या कारणावरून घडवून आणली। माहितीनुसार 21 जून 2024 ला अल्पवयीन मुलावरती अक्षयनं अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, परंतु या मुलानं समलैंगिक संबंधाला विरोध केल्यानं अक्षय मांजरेनं त्याच्या डोक्यात दगड घालून खून केला। हाच प्रकार 17 मार्चला म्हणजे आत्ता घडला। 12 वर्षाच्या मुलाला तो शेतामध्ये घेऊन गेला आणि अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, पण त्यानंही संबंधाला नकार दिल्यानं दगडानं ठेचून या दोघांची सुद्धा त्यानं हत्या केल्याचं समोर आलं। हा अक्षय इतका सराईत होता की दोनही हत्या करून आपला या हत्येशी कोणताही संबंध नाही हे दाखवण्यासाठी तपासासाठी पोलीस घटनास्थळी आल्यानंतर तो तिथं उपस्थित राहायचा। आरोपी अक्षय हा पहिल्या मुलाच्या अंत्यविधीला सुद्धा सहभागी झाला होता। पोलिसांच्या या हलगर्जीपणामुळेच हा सिरियल किलर तब्बल 21 महिने मोकाट फिरत होता, पण त्याला कोणीतरी त्या मुलांसोबत शेवटचं पाहिलं होतं म्हणून त्याची चौकशी झाली होती। त्याच वेळी अक्षय मांजरेच्या सांगण्यामध्ये पोलिसांना विसंगती जाणवल्यानं तेव्हा पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यानं या दोन्ही हत्येचा उलगडा झाला आणि आपण त्या मुलांना संपवल्याची त्यानं कबुली दिली। पण पहिल्या मुलाच्या हत्या प्रकरणावेळीच कुटुंबियांनी संशय व्यक्त केल्यानंतरही आरोपी अक्षय मांजरे याला चौकशीनंतर पोलिसांनी सोडून दिलं होतं। त्याच वेळी सखोल चौकशी का झाली नाही असा प्रश्न आता उपस्थित होतोय। पोलिसांनी कोणती चौकशी केली याबाबत स्पष्टता नसल्यानं संशय अधिक गडद झाला। पहिल्या प्रकरणामध्ये सुरुवातीपासूनच तपास झाला असता तर आरोपी त्याच वेळी अटकेमध्ये आला असता आणि दुसरी हत्या कदाचित घडली नसती। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।